आदरणीय श्री विद्यासागर रावजी, आज ज्यांना आपण डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी या ठिकाणी प्रदान केली असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत, माझे सहकारी महादेव जानकरजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित डॉक्टर त्रिलोचन महापात्राजी, आपले वाइस चांसलर श्री आदित्य कुमार मिश्रजी, डॉक्टर नारायण दक्षिणकरजी, डॉक्टर एस बनालीकरजी, या ठिकाणी उपस्थित कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य आणि उपस्थित सर्व शिक्षक, सर्व नागरिक, पालक आणि विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे कुठल्याही पदवीदान समारंभामध्ये कॉन्व्होकेशन स्पीच, पदवीदान समारंभाचं बीजभाषण हे झाल्यानंतर अधिक कोणी बोलावं अशा प्रकारची व्यवस्था नसते, पण तरी देखील या ठिकाणी मी बोलायला उभा राहिलो, कारण जर बोललो नसतो तर कदाचित आमच्या माध्यमांच्या बंधू भगिनींनी उद्या छापलं असतं की मुख्यमंत्री नाराज, भाषण न देता चालले गेले. आणि विशेषत्वाने आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, याकरता खरं म्हणजे मी उभा आहे. आज या पदवीदान समारंभामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना पदवी मिळाली आहे त्यांचं तर मी अभिनंदन करतोच, पण आमच्या काही विद्यार्थी विद्यार्थिनींना इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पदकं मिळाली, मला तर एकदा असं वाटलं की आमच्या एका भगिनीच्या वजनापेक्षा जास्त तिला मिळालेल्या पदकांचं वजन आहे. हिमांगी पै हिला 9 पदकं मिळाली, अश्विनी चापले हिला 8 पदकं मिळाली, रोहित सिंग यांना 7 पदकं मिळाली आणि 3-3, 4-4 पदकं मिळवणारे तर अनेक विद्यार्थी होते. खऱ्या अर्थानं या सर्वांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषत्वाने मी आज आपल्या विद्यापीठाचं अभिनंदन करतो की विद्यापीठाने माननीय मोहनजींना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी या ठिकाणी बहाल केली. आणि खऱ्या अर्थानं मोहनजींच्या भाषणात आपल्या लक्षात आलं की कशा प्रकारचे संस्कार हे या विश्वविद्यालयामध्ये त्यांना प्राप्त झाले, किंबहुना जीवनाच्या विचारांची दिशा ही ठरवण्यामध्ये देखील इथली व्यवस्था, इथलं वातावरण, इथले गुरुजन हे किती मोठ्या प्रमाणात प्रभावी राहिले. मला असं वाटतं यातनंच आपण आपलं विद्यापीठ, आपलं विश्वविद्यालय, आपलं महाविद्यालय हे कशा प्रकारे या ठिकाणी व्यक्ती तयार करतं हे आपल्याला याच्यातनं लक्षात येईल की आज आपल्याच विद्यापीठातील स्नातक असलेले एक व्यक्ती जगातल्या सगळ्यात मोठ्या स्वयंसेवी संघटनेची प्रमुख आहे. आणि एक अशी स्वयंसेवी संघटना की जी व्यक्ती निर्माणाचं कार्य करते, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये देशभक्त, राष्ट्रभक्त नागरिक तयार झाले पाहिजे, मानवता, बंधुता ही कायम झाली पाहिजे आणि त्यातनं हा देश पुढे गेला पाहिजे. याकरता करोडो लोकांना या ठिकाणी प्रेरणा देत जी संघटना काम करते, त्या संघटनेचे प्रमुख हे आपल्याच सर्वांच्या मांदियातील, आपल्याच इतिहासातील, आपल्याच माळेतील अशा प्रकारचे एक माणिक मोती आहेत. ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी विद्यापीठाचं देखील अभिनंदन करतो, माननीय मोहनजींचं अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळी अशा प्रकारच्या व्यक्तींना सन्मानित करतो त्यावेळी त्या व्यक्तींची प्रतिष्ठा तर वाढते, पण त्यापेक्षा जास्त आपल्या विद्यापीठाची प्रतिष्ठा ही त्या ठिकाणी वाढत असते. म्हणून एक अतिशय चांगला निर्णय हा घेतला, त्याबद्दल मी अभिनंदन करतो. केवळ 2-3 गोष्टी आपल्या पुढे मी सांगणार आहे आणि आपल्या टाळ्या वाजायच्या आत मी या ठिकाणी माझं वक्तव्य संपवणार आहे. आज खऱ्या अर्थानं आपण देशाच्या मानव संसाधनामध्ये
एक ऍडिशन म्हणून आज ज्यावेळेस आपण आपली डिग्री घेतो त्यावेळी देशाच्या मानव संसाधनामध्ये आपण सम्मिलित होतो. आपला देश हा एक युवा देश आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आज आपण एका डेमोग्राफिक डिव्हिडंड अशा परिस्थितीतनं चाललो आणि जवळजवळ आपल्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या 25 वर्षाच्या आतली आहे. आणि जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळी एखाद्या देशाला हा डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळाला त्यावेळी त्या देशानं विकासाची सोपान गाठली आणि ते देश विकसित झाले आहेत. आपण युरोप बघितला, आपण अमेरिका बघितला, आपण चायना बघितला, आपण कोरिया बघितला, आपण जपान बघितला. या प्रत्येकाच्या विकासाच्या यात्रेमध्ये त्यांच्या लोकसंख्येमध्ये ज्यावेळी तरुणाईचा मोठ्या प्रमाणात भरणा झाला, मोठ्या प्रमाणात तरुणाई ही मानव संसाधनामध्ये रूपांतरित झाली, त्यावेळी ते देश विकसित झालेले आपण बघितले. आणि आज तीच संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. आणि विशेषत्वाने तुमच्या पिढीवर एक फार मोठी जबाबदारी आहे. कारण ही जी काही लोकसंख्येनं आपल्याला ही जी संधी दिली आहे ही संधी अविरत आपल्याला मिळणार नाहीये. तर यातला पहिला टप्पा हा 2020 साल आहे आणि दुसरा टप्पा 2035 साल आहे. 2035 सालापर्यंत आपल्याला या मानव संसाधनाच्या विकास यात्रेतून खऱ्या अर्थानं विकास साधायचा आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्ती म्हणून तर आपली जबाबदारी आहेच. व्यक्ती म्हणून आपल्याला जीवनात मोठं व्हायचंच आहे. पण केवळ व्यक्ती म्हणून विचार करून चालणार नाही, तर एका मोठ्या बृहद व्यवस्थेचे आपण कुठेतरी प्रतिनिधी आहोत हे देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि या व्यवस्थेला आपल्या माध्यमातून आपण जर समृद्ध करू शकलो तर जीवनामध्ये वैयक्तिक दृष्ट्या तर आपण मोठे होऊच, पण त्यासोबत ही व्यवस्था जशी मोठी होत जाईल, आपला देश मोठा होत जाईल. आपला देश मोठा होत गेला तर तो विकसित होत जाईल आणि तो विकसित होत गेला तर देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत हा विकास आपण पोहोचवू शकू. त्यामुळे देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं उपकरण कोण आहे, तर आज आपण सगळे लोक त्या उपकरणाच्या रूपानं या ठिकाणी पदवी प्राप्त करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पदवीदान समारोह ही केवळ औपचारिकता नाही आहे, तर या औपचारिकतेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये अधोरेखित करायचं आहे की आजपासनं देशातली एक जबाबदारी आमच्यावर देखील आली आहे. या देशाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या, समाजाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या, त्या व्यवस्थेतनं आम्हाला पदवी मिळाली, पण आता त्या व्यवस्थेला देखील आम्हाला परत करावं लागेल. कुठेतरी त्या व्यवस्थेचा भाग होऊन त्या व्यवस्थेला समृद्ध करावं लागेल. आणि ज्यांनी आमच्याकरता तयार केलं त्यांना परत आम्ही काय करू शकतो हा विचार देखील आपल्याला करावा लागेल. विशेषतः आपण जर विचार केला तर ज्या व्यवसायामध्ये आपण आहोत तो व्यवसाय हा आज खऱ्या या बृहद व्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण आपण बघितलं की काल परवापर्यंत किंवा एक 20-25 वर्षापूर्वी जसं आदरणीय मोहनजींनी सांगितलं की या सगळ्या व्यवसायांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. पण आज ज्यावेळी आम्ही पर्यावरणाची हानी केली, ज्यावेळेस आमच्या पशुधनाची हानी केली आणि त्यातनं ज्या प्रकारच्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी भोगतो, ज्या प्रकारच्या व्यवस्थेचा सामना आम्ही करतो, संपूर्ण जगाला हे समजलेलं आहे की आम्हाला जर या जगाला एक चांगलं शाश्वत विकास द्यायचा असेल, एक विकसित अशा प्रकारची जागा बनवायची असेल, मानवतेला जीवित ठेवायचं असेल तर त्यातनं आमच्या पर्यावरणाचं संतुलन आम्हाला राखावं लागेल. आणि म्हणून विकास आज केवळ विकास राहिलेला नाही, तो भौतिक विकास राहिलेला नाही, तो शाश्वत विकास झालाय. आणि या शाश्वत विकासामध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आमच्या पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतोय, पर्यावरणावर जे काही आमच्या आज मोठ्या प्रमाणात आक्रमण होत आहे, हे आक्रमण आम्हाला थोपवावं लागेल. आणि ते थोपवण्याचं सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणावर असेल तर ती तुमच्यासारख्या अनेक लोकांवर आहे. कारण या पर्यावरणाचा सगळ्यात मोठा भाग जर काही असेल तर तो आमचं पशुधन आहे. जे पशुधन नष्ट झाल्याबरोबर आम्ही बघितलं की आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दुष्टचक्र आलं. पशुधन संपायला लागलं तर आमचा शेतकरी हा आज कर्जबाजारी झाला. पशुधन संपायला लागलं तर आमचा शेतकरी हा आत्महत्येकडे गेला. आणि पशुधन संपायला लागलं तर आज आमची जंगलं, आमची जलस्रोत ही सगळी खराब व्हायला लागली. शेवटी जलस्रोतांचा रक्षक कोण आहे, तोही आमचं पशुधन आहे. आमच्या जंगलांचं रक्षक कोण आहे, तेही आमचे पशुच आहेत. त्यामुळे या संपूर्ण बृहद व्यवस्थेचा भाग असलेले हे जे आमचे शेवटी पशु आहेत, पक्षी आहेत, यांची रक्षा करण्याचं एक मोठं कार्य किंवा यांच्यापर्यंत सर्व गोष्टी आरोग्य पोहोचवण्याचं कार्य हे आज आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर आपण एक बृहद ध्येय ठेवून या ठिकाणी काम केलं, या ध्येयाकरता आम्ही काम करतोय अशा प्रकारच्या मानसिकतेतनं काम केलं तर ज्याही व्यवसायामध्ये आपण जाऊ, शेवटी व्यवसायामध्ये काम करत असताना उच्च ध्येय असलंच पाहिजे. केवळ स्वतःपुरतं ध्येय ठेवलं
तर माणसाला मोठं होता येत नाही. उच्च ध्येयाकरता काम केलं, मग स्वतःचा व्यवसाय केला तरी देखील चालतो, पण आपल्या मनामध्ये हे मात्र निश्चित असलं पाहिजे की एका मोठ्या ध्येयाकरता आपण काम करतोय. ज्या प्रकारे आताच महापात्राजींनी सांगितलं की आज शेतीच्या विकासामध्ये आमच्या देशी गायी असतील, आमच्या देशी ब्रीड्स असतील, यांचं महत्व पुन्हा एकदा आपण अधोरेखित केलंय. पण त्यासोबत आधुनिक विज्ञानाला जोड देऊन आम्ही कशा प्रकारे आमच्या पशुधनाचा विकास करू शकू, त्यातनं कशा प्रकारे आम्ही शाश्वत अशा प्रकारचा विकास करू शकू, या दृष्टीनं आपल्या सर्वांना निश्चितपणे या ठिकाणी कार्य करायचं आहे. मला विश्वास आहे की तुम्ही आज ही पदवी घेतल्यानंतर या ध्येयानं प्रेरित होऊन उत्तम प्रकारे काम कराल. आणि शेवटी एवढंच सांगतो की मगाशी आपल्याला माननीय कुलपतींनी एक उपदेश केला आणि त्या उपदेशामध्ये काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या मला असं वाटतं त्याच गोष्टी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जर आपण पाहिल्या, त्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि त्या ध्येयानं प्रेरित होऊन जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस जीवनामध्ये मागे वळून पाहू. डिग्री तर आज आपल्याला फॉर्मल मिळाली आहे, पण खरी डिग्री काय असते? ज्यावेळी जीवनाच्या एका वळणावर येऊन आपण मागे वळून पाहतो आणि त्यावेळी समाधान वाटतं की माझ्यामुळे समाजातल्या एका तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर मी हास्य फुलवू शकलो. मला असं वाटतं त्यापेक्षा मोठी डिग्री ही दुसरी कुठलीच नसते. त्यामुळे आज ही डिग्री तुम्हाला मिळाली आहे, उद्या ती डिग्री देखील तुम्ही प्राप्त करा एवढीच विनंती तुम्हाला करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.